भगवान राम ने अवतार लेकर इस धराधाम पर अनेक लीलाएं की। उन्होंने धर्म व शास्त्र को जीकर दिखाया। भगवान की कुछ लीलाओं का संक्षेप में यहाँ गान किया गया है। मेरे राम गुण के धाम। मेरे राम गुण के धाम, मेरे राम गुण के धाम, मेरे राम गुण के धाम। मेरे राम गुण के धाम, प्रभु के सब दिव्य काम, प्रभु के सब दिव्य काम, प्रभु के सब दिव्य काम। प्रभु के सब दिव्य काम, मेरे राम गुण के धाम। मेरे राम गुण के धाम। शबरी को दरस देता, विभीषण को राज देता। शबरी को दरस देता, विभीषण को राज देता। सुग्रीव भय मुक्त होता, सुग्रीव भय मुक्त होता। हरि गुण हर फल गावत, हरि गुण हर फल गावत। मेरे राम गुण के धाम, मेरे राम गुण के धाम। दंडकवन शुद्ध करत, ऋषि मुनि का त्रास हरत। दंडकवन शुद्ध करत, ऋषि मुनि का त्रास हरत। केवट अरुगीध होत, केवट अरुगीध होत। रघुवर के हाथ मुक्त, रघुवर के हाथ मुक्त। मेरे राम गुण के धाम, मेरे राम गुण के धाम। सेवत प्रभु चरण भरत, नरवानर धन्य होत। सेवत प्रभु चरण भरत, नरवानर धन्य होत। दास प्रार्थना है करत, दास प्रार्थना है करत। मन में हो प्रेम नित्य, मन में हो प्रेम नित्य। मेरे राम गुण के धाम, मेरे राम गुण के धाम। प्रभु के सब दिव्य काम, प्रभु के सब दिव्य काम। मेरे राम गुण के धाम, मेरे राम गुण के धाम। मेरे राम, मेरे राम, मेरे राम। हरिओम स्वामीजी. स्वामीजी आलेले आहेत. आपल्या सगळ्यांसाठी त्यांना मी स्पॉटलाईट करतो, म्हणजे आपल्याला सगळ्यांना ते दिसतील. हां. आणि आता स्वामीजी
तुमच्या खूप खूप व्यस्त वेळेतनं तुम्ही हा 1 तास आम्हाला दिलात. आहा. नाही नाही. आणि प्रश्न तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक एक करू, आपण सुरू हो. करू. हा. बघा, स्वामीजी आहेत तोवर सगळ्यांनी तुमचा कॅमेरा चालू चालू ठेवा. म्हणजे आपण कॅमेरा ऑन आहे. सगळ्यांचा आहे ना? हा, तुमचा हा. स्वामीजींचा आहे. बाकीच्यांना ज्यांचा ऑन नाही आहे त्यांनी आज तरी कृपया ऑन करा. हा. हरिओम. एक प्रश्न विचारू का सर? आता कोणाला मला विचारायचं आहे का स्वामीजींना? तुम्ही सांगितलं चालेल सर, कोणी हा, आता मग स्वामीजींचे प्रश्न त्यांनी असे अरेंज केलेत की आपल्या चालेल. दशकाचा संबंध वा वा. सारांश आणि मग हे प्रश्न झाले की तुम्ही जरूर विचारा. मला दिसत नाही कोण प्रश्न तुम्ही कोण म्हणत आहात. डॉक्टर देशपांडे सर, हा, देशपांडे. देशपांडे, जरूर विचारा. फक्त येस सर, आताचे प्रश्न आहेत ते क्रमाने लागलेत म्हणून. चालेल. हा. तुमचे सगळ्यांचे प्रश्न स्वामीजींना फॉरवर्ड केले आहेत. ते एक क्रमाने आहेत. आता ते येतील स्लाइडवर. स्वामीजी सुरू झाले की एक एक प्रश्न सुरू आपण करू. झाले का हा सगळेजण? हा येतात. येऊ दे येऊ दे. तुम्ही आठवड्यातून एकदा घेता की 15 दिवसातून हा वर्ग? आठवड्यातून एकदा. सोमवारी मंगळवारी रिपीट असतो, पण एकदा असतो आठवड्यात. रेडी आहे आम्ही. तुम्ही करायचं. हं. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम सर्वांना नमस्कार. यावेळेस आपण दशक 16वा याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत त्याच्यावर थोडं चिंतन करू. आपण सगळ्यांनी या दशकावर अभ्यास केलेलाच आहे. हा दशक तसा पाहिलं तर फार सोपा आहे, कारण याच्यामध्ये स्तवन जास्त आहे. स्तवन म्हणजे स्तुती. स्तुती म्हणजे महिमा चिंतन. सूर्याचा महिमा, वाल्मिकींचा महिमा, आप, पृथ्वी, अग्नी, हे पंचतत्व यांचा महिमा, म्हणजे यांच्यामध्ये केवढे गुण आहे हे सगळे इथे समर्थांनी सांगितले आहे. स्तुती, जसं आपण स्तुती म्हणतो किंवा स्तोत्र म्हणतो, त्यालाच मराठीत स्तवन.
विष्णू सहस्रनाम स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र. तर स्तोत्रामध्ये भगवंताचे जेवढे गुण आहे ते आपण वाचतो आणि त्याच्याद्वारे आपण भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. तर इथे या 16व्या अध्यायामध्ये दशकामध्ये वेगवेगळे स्तवन आहे आणि केवढं चिंतन होऊ शकतं हे आपल्याला इथे कळतं. सूर्य आहे, आपण रोज सूर्याला पाहतो, पण त्याचे केवढे गुण आहे. पृथ्वी म्हणजे आपल्याला वाटतं एक ग्रह आहे, त्याच्यावर आपण राहत आहोत, पण त्याच्यामध्ये किती गुण आहे. छान छान असे त्याचे लक्षण आहे, स्वभाव आहे. आता या दशकाचं जे नाव दिलेलं आहे ते सप्ततीन वय, तर याच्यावरच प्रश्न आहे. तर सप्तसती हे सूर्याचे नाव आहे आणि अन्वय म्हणजे त्याचा वंश. आता सूर्याचा आणखीन या दशकाचा काय संबंध आहे? कारण हे नाव याला दिलंय, तर याच्या पाठीमागे काय प्रयोजन आहे, काय उद्देश आहे, हे तसं कळत नाही आपल्याला. आता इथे एक दोन म्हणजे कारण आपण म्हणू शकतो. एक तर असं आहे की या दशकामध्ये सूर्याचं वर्णन आहे एका दशकामध्ये, एका समासामध्ये. आणखीन सप्तसती, सती म्हणजे घोडे असतात, अश्व. तो सूर्य 7 घोड्यांच्या द्वारे, त्याचा एक रथ आहे, त्याच्यामध्ये 7 घोडे आहे, असं एक चित्र तुम्ही पाहिलं असेल. अरुण त्याचा सारथी आहे. म्हणून जेव्हा पहाट होते तर आपण म्हणतो अरुणोदय. आधी सारथी दिसतो, मग रथी दिसतो, कारण सारथी पुढे बसलेला असतो. तर अरुणोदय होतो, मग सूर्योदय. तर 7 घोडे आहे आणि आपल्या एका आठवड्यामध्ये 7 दिवस आहे, दिवस. तर त्या दिवसाप्रमाणे आपण असं म्हणू शकतो की सूर्य चालत आहे. कालचक्र ज्याला आपण म्हणतो, वेळ. तर 7चा संबंध सूर्याशी आहे, 7 घोडे आहे, म्हणून सप्तती असं नाव दिलेलं असेल बहुतेक. म्हणजे आपल्याला खात्रीपूर्वक मी सांगू नाही शकत. दुसरं इथे म्हणतात की या दशकामध्ये 7 समास आहे, त्याच्यामध्ये स्तुती केलेली आहे. तर 7 समासामध्ये स्तुती केल्यामुळे इथे सप्तसती असं नाव दिलं असेल असं वाटतं. कारण कुठे त्याचं काही असं एक्सप्लेनेशन किंवा विश्लेषण, वर्णन दिलेलं नाहीये. तर त्याचा हेतू नक्की काय हे जरा ठरवणं कठीण आहे. तर 2च कारण मला तर दिसले की सूर्याचं इथे वर्णन आहे, आणखीन सप्तसती हे सूर्याचं नाव आहे, म्हणून एक समासामध्ये सूर्याचं नाव आहे तेच इथे घेतलंय. दुसरं म्हणजे 7 समास आहे आणि त्याच्यामध्ये पंचतत्वांचं वर्णन आहे. 4 याच्यामध्ये पंचतत्वांचं वर्णन आहे, मग वाल्मिकींचं वर्णन आहे, सूर्याचं आहे आणि मग आत्म्याचं वर्णन आहे. म्हणजे 4 तर पंचमहाभूत आणि 3 आहे, तर 7. म्हणून बहुतेक याचं हे नाव दिलं असेल. ठीक आहे, पुढे दुसरा प्रश्न. आता हे मला सुद्धा म्हणजे असा प्रश्न पडला होता की
एक एक महाभूताचं वर्णन करत आहे, पण पाचवं जे महाभूत आहे त्याचं वर्णन केलंच नाहीये. आणि आकाशाच्या ऐवजी आत्मा असे सांगितले आहे. त्याचा अर्थ काय आहे? तर याचं असं कारण असू शकतं की 5 महाभूतामध्ये आकाश महाभूत सगळ्यात सूक्ष्म आहे. आणि तुम्ही अनेक वेळा हे सगळं वाचलं आहे. एक महाभूत कारण असतं आणि त्याच्यामधून दुसरं महाभूत उत्पन्न होतं. तो वायूमधून तेज किंवा अग्नीपासून आप, पाण्यापासून पृथ्वी. तर जेव्हा आपण हे क्रम पाहतो तर क्रमामध्ये शेवटी येतं आकाश. आता आकाशाचं कारण काय? तर म्हणे आत्मतत्व, परब्रह्म. तैत्तरीय उपनिषदामध्ये आलेलं आहे, तस्माद्वा एतस्माद् आत्मनः आकाश संभूत. आकाशात वायोरग्नि, अग्ने आप, अद्भ्य पृथ्वी, पृथिव्याम औषधय, औषधीभ्यो अन्नम, अन्नात पुरुष. कशी ही सृष्टी झाली तर त्याचा क्रम आहे. तर आता वायूचं कारण आकाश आहे आणि आकाशाचं कारण परब्रह्म परमात्मा आहे. आता काय आहे की 4 महाभूताचं वर्णन केलं आणि एक महाभूत सोडून दिलं. तर असं शास्त्रांमध्ये अनेक वेळा येतं की एका ग्रुपमध्ये, एका गटामध्ये जर 5 वस्तू आहेत तर दोघांचंच नाव आहे, तिघांचं जे सोडलेलं आहे ते तुम्ही ग्रहण करून घ्या. त्याला म्हणतात उपलक्षणा. दोघांच्या द्वारे जे उरलेले 3 आहे ते तुम्ही समजून घ्या, याला म्हणतात उपलक्षणा. पंच ज्ञानेंद्रियांचं वर्णन आहे आणि 3च इंद्रियांबद्दल सांगितलं. तर याचा अर्थ असा नाही की ज्ञानेंद्रिय 3च आहे, ते 2 सुद्धा तुम्ही समजून घेतले पाहिजे. अनेक वेळा 4 वेदांचं वर्णन येतच नाही, 3च वेदांचं वर्णन येतं, ऋक् साम यजु. तर अनेक लोकांना असं वाटतं की अथर्ववेद नंतर आलाय. असं नाहीये, तिथे अथर्ववेद सांगितलं नाहीये. हे आपल्यावर सोडलंय की तुम्ही जरा विचार करून ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या. तर एक असं मला वाटतं की वायू आहे तर वायूचं कारण आकाश आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि आकाशाचं कारण मग काय? तर म्हणे आत्मा. आता आत्मा आणखीन आकाश यामध्ये खूप साम्य आहे. बहुतेक तेही कारण असू शकतं की आकाशाचं वर्णन वेगळं केलं नाही त्याने. आकाश जसं सर्व व्यापक आहे, आत्माही सर्व व्यापक आहे. आकाशही सूक्ष्म आहे, इंद्रिय ग्राह्य नाही आहे, इंद्रियांच्या द्वारे त्याचं ग्रहण होत नाही. आत्मा सुद्धा तसाच आहे. आकाश असंग आहे, अलिप्त आहे, आत्मतत्व सुद्धा अलिप्त आहे. आकाश सगळ्यांचं अधिष्ठान आहे, आधार आहे. आकाशामध्ये सगळे ग्रह नक्षत्र सगळे फिरत आहे. तर आत्मचैतन्य सुद्धा काय आहे? त्यामुळे सर्वांचं अधिष्ठान आहे, आधार आहे. तर दोघांमध्ये खूप साम्यता आहे, त्यामुळे बहुतेक ते वेगळं त्याची मोजणी केली नाही. अच्छा, एक आणखीन कारण असं आहे की अनेक वेळा काय असतं, कार्य आणि कारण जसं आहे, इफेक्ट अँड कॉज, तर सरळ कारणाबद्दल सांगितलं जातं आणि त्या कारणाचा उल्लेख करून
कार्याला तुम्हाला समजावं लागतं. जसं घट म्हणजे एक मडकं आहे, घट आहे. आता कोणी म्हणत आहे माती आहे, ही माती आहे. खरं म्हणजे तिथे उल्लेख काय केला पाहिजे, घट आहे. पण घट इफेक्ट आहे, कार्य आहे, तर त्याचा उल्लेख न करता सरळ कारणाचा उल्लेख केला. मृत्तिका इत्येव सत्यम असं म्हणतात. हे जे समोर दिसत आहे म्हणे हे घट नाहीये, माती आहे. लाटा दिसत आहे, पण लाटांच्या ऐवजी काय सांगितलं, पाणी आहे. खरं म्हणजे सांगायला म्हणजे पाणी आहे, पाण्यापासून लाटा उत्पन्न होत आहे. तर कारणाकडे लक्ष देऊन कारणाचा उल्लेख केला. इथे सुद्धा असंच वाटतं की आत्मचैतन्य कारण आहे. पुढे त्यांनी सांगितलंच आहे अंतरात्मा, त्याला महत भूत म्हटलेलं आहे ना. हे सगळ्यात आधी तो आहे, मग आकाश वायू वगैरे आहे. तर कारण आहे ते सगळ्यांचं, म्हणून पाचवं महाभूत म्हणजे काय, आत्मा असं सांगितलंय. खरं म्हणजे ते महाभूत नाहीये, महाभूतांचं कारण आहे. पण जसं मी आता सांगितलं, कार्याचा उल्लेख न करता कारणाचाच उल्लेख केला. तर आता हे आपल्याला परत समजावं लागेल. तर 2-3 कारण आहे. एक तर उपलक्षण आहे, त्याच्यामुळे 4 महाभूत आहे, तर 5वं सुद्धा महाभूत आहे, आणि ते त्या आत्म्यापासून उत्पन्न झालंय. म्हणून तिथे आकाशाचा उल्लेख केलेला नाही. तिसरा प्रश्न, चेतना म्हणजे काय? आत्मा आणि चेतना एकच आहे का? आता चेतना, चैतन्य असे शब्द येतात. आता साधारणपणे चेतना शब्दाचा अर्थ लोक काय करतात, चेतना म्हणजे शक्ती. चेतना म्हणजे लोक अर्थ करतात जिथे हालचाल आहे, क्रिया आहे, ऍक्टिव्हिटी आहे. पण चेतना शब्दाचा वेदांतामध्ये हा अर्थ नाही आहे. हे आपण खूप समजून घेतलं पाहिजे. चैतन्य म्हणजे जाणीव, चेतना म्हणजे जाणीव. इंग्रजीमध्ये ज्याला आपण म्हणतो कॉन्शियसनेस. तर चैतन्य किंवा जाणीव म्हणजे काय, त्याचा अर्थ असतो ज्ञान स्वरूप, भान रूप. एक आहे चेतन, एक आहे जड. दोघांमध्ये काय फरक आहे? तर जेव्हा आपण म्हणतो जड वस्तू आहे ही, म्हणजे त्या वस्तूला तिच्या अस्तित्वाचं भान, ज्ञान, जाणीव नाही, त्याला आपण म्हणतो जड. आणि याच्या उलट ही चेतन वस्तू आहे म्हणजे काय, तर आपल्या अस्तित्वाबद्दल ज्याला जाणीव आहे. तर एकामध्ये ज्ञान आहे, एकामध्ये ज्ञान नाही आहे. क्रियेशी काही संबंध नाहीये चेतनाचा. लोक परिभाषा काय करतात, जी वस्तू क्रियाशील आहे ती चेतन आहे, जी अक्रिय आहे, क्रियाशून्य आहे, ती जड आहे. हा अर्थ चुकीचा आहे. आता क्रिया तर नदीमध्ये आहे, नदी वाहत आहे, वारं वाहत आहे, पंखा फिरत आहे, मशीन सगळे काम करत आहे, तर सगळे हालचाल खूप करत आहे. तर आपण असं म्हणू नाही शकत की यांच्यामध्ये चैतन्य आहे, चेतना आहे त्यांच्यामध्ये, असं नाही म्हणू शकत. त्यांच्यामध्ये शक्ती आहे, त्याला आपण म्हणतो एनर्जी, पॉवर, शक्ती, ऊर्जा.
पण ऊर्जा म्हणजे चेतना नाही. अनेक लोक गडबड करतात. ऊर्जा किंवा शक्ती, तिला भान नाहीये, ज्ञान नाहीये तिला, मी आहे. आता एवढे मोठे मोठे मशीन आहेत, त्याच्यामध्ये शक्ती खूप आहे, काम करत आहे, पण ते कशासाठी करत आहे, किती वेळ करत आहे, कोण त्याचा उपयोग करत आहे, हे त्यांना माहित नाही. एनर्जी मध्ये ज्ञान नाही. हीट एनर्जी, लाईट एनर्जी आपण म्हणतो, ऊर्जा, एवढे मशिनी आहे. बहुतेक मी मागे सांगितलं होतं की नाही माहित नाही. एक फार मोठे संत झाले अखंडानंद महाराज. त्यांना कोणीतरी सांगितलं की कम्प्युटर सगळं काही करून घेतो, जे तुम्हाला माहित आहे ते सांग, म्हणजे तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे तर ते तो उत्तर देतो, बुद्धिबळही खेळतो. कम्प्युटर, आता आजकाल जसं AI म्हणतात, तर म्हणे कम्प्युटर, त्यांनी खूप छान सांगितलं, म्हणे कम्प्युटर सगळं काही करू शकतो, पण कम्प्युटरला सुख दुःख होतं का? कम्प्युटरला आनंद होतो का जेव्हा जिंकला तो? तर त्याच्यामध्ये अनेक फीचर्स असतील, बरेच तो काम सगळे करू शकतो, उपयोगी सुद्धा आहे, पण तो चेतन आहे असं नाही म्हणू शकत. तर चैतन्य म्हणजे जाणीव. तर जेवढ्या सजीव वस्तू आहे, सजीव प्राणी आहे, ज्यांच्यामध्ये जीवन आहे, त्यांच्यामध्ये चेतना आहे. आणि आत्मा आणि चैतन्य एकच आहे. आत्म्यालाच चैतन्य म्हणतात, चैतन्यालाच आत्मा म्हणतात. आणि आत्मा आणि चेतन म्हणजे मी, कारण मला माझं भान आहे, ज्ञान आहे, अहम अस्मी. तर आत्मा चैतन्य म्हणून असा शब्दाचाही प्रयोग होतो, आत्मचैतन्य असं लोक म्हणतात. शरीर जड आहे आणि आत्मा चेतन आहे. कॉन्शियसनेस, हा जी जाणीव आहे, अवेअरनेस, त्याला हे सगळे इंग्रजीमध्ये म्हणतात. चॉईसलेस अवेअरनेस असं म्हणतात. म्हणजे आपल्याला काही असं पर्याय नाहीये की मला माझी जाणीव होईल की नाही. मी आहे आणि मला माझी जाणीव आहे. देयर इज नो चॉईस. तर याला म्हणतात चैतन्य. आणि आत्मा एक शब्द आहे, तर आत्म्याचं तेच लक्षण आहे. आपण सच्चित आनंद जे म्हणतो, तर आत्मा अस्तित्व रूप आहे, मी आहे, त्याला म्हणू आपण सत, आणि मी जाणतो की मी आहे, याला म्हणू चित किंवा चैतन्य. आणि मी माझ्याशी प्रेम करतो, प्रेम मी माझ्याशी करतो कारण माझ्यामध्ये आनंद आहे. माझ्यामध्ये आनंद नसता तर मला प्रिय झालो नसतो. त्या आत्म्याचे हे 3 लक्षण आहे, अस्ति, भाती, प्रियम. त्याला सच्चित आनंद. तर त्यामध्ये चित म्हणजे चैतन्य. जड वस्तू आनंद स्वरूप नसू शकते, कारण माहीतच नाही ते अस्तित्व, त्या वस्तूला माहीतच नाही ती आहे. तर अहम अस्मी सदा भामी, मी आहे आणि मला सतत माहीत आहे की मी आहे. तर चैतन्य याला म्हणतात. चैतन्य म्हणजे ऊर्जा नाही, ऊर्जा एक वेगळी वस्तू आहे, शक्ती आहे. शरीरामध्ये शक्ती आहे, प्राणांमध्ये शक्ती आहे, पण पंचप्राणामध्ये चैतन्य नाही आहे.
चैतन्य हे आत्म्याचं लक्षण आहे किंवा आत्म्याचं गुण आहे. ठीक आहे, तर बहुतेक आता हे स्पष्ट झालंच. संत सांगतात सर्वांच्या देव पावा. मग दुष्ट प्रवृत्तीच्या लोकात देव कसा बघायचा? संत सांगतात, शास्त्र सांगतात, सगळ्यांमध्ये देव पाहायला पाहिजे. बरोबर आहे, हे उपदेश तर आपण खूप ऐकतो हा. अच्छा, जे चांगले लोक आहेत त्यांच्यामध्ये देव पाहणं सहज आहे, सोपं आहे. पण दुष्ट प्रवृत्तींच्या लोकात देव आहे की नाही, मोठा प्रश्न आहे. आपल्याला काय वाटतं, देव फक्त चांगल्या लोकांमध्येच आहे, तर हे बरोबर नाहीये. जर देवानी सगळं काही निर्मित केलंय तर तो सगळ्यांमध्ये व्याप्त आहे. तो सर्व कारण आहे आणि सर्व रूप आहे. जसं स्वप्नामध्ये आपण पाहतो, माझ्यापासूनच स्वप्न उत्पन्न होतं आणि त्या स्वप्नामध्ये आपण आपले मित्र पाहतो, नातेवाईक पाहतो आणि त्या स्वप्नामध्ये आपले शत्रूही पाहतो, दुष्ट लोकही आपल्याला दिसत आहे. आता दोघांमध्ये मी आहे की नाही? मी आहे असं तर होऊ नाही शकत की चांगल्या चांगल्या लोकांमध्ये माझी सत्ता आहे आणि मग इतर जे लोक दिसत आहेत त्याचं कारण काय होईल? कारण स्वप्नामध्ये माझ्याशिवाय तर दुसरं कोणी नाहीच आहे. तर मी सर्व कारण आहे, सर्व रूप आहे. त्याचप्रमाणे देव सुद्धा सर्वांमध्ये आहे. आता जसं आता मी चैतन्याबद्दल सांगितलं, तर चैतन्य म्हणजे देव. चैतन्य म्हणजे देव. भक्तीच्या भाषेमध्ये देवालाच आपण काय म्हणू? चैतन्य. तर चैतन्य तर सगळ्यांमध्ये आहे. रावणामध्ये सुद्धा आहे, राक्षसांमध्ये सुद्धा आहे. तर आता हे तर सत्य आहे. ज्या लोकांची दृष्टी फार सूक्ष्म असते ते लोक बाहेरच्या वस्तूंना पाहत नाही. गुण, दोष, स्वभाव याच्या पलीकडे जो परमात्मा बसलाय त्याला ते पाहतात. तर पहिलं उत्तर तर हे आहे की जर आपली दृष्टी खूपच सूक्ष्म झाली तर हे शक्य आहे की आपल्याला सगळ्यांमध्ये तो दिसू शकतो. दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांमध्ये सुद्धा दिसू शकतो, कारण तो आहे तिथे. जर नसता तर दिसला नसता. जी काही प्रवृत्ती तो करत आहे, पापी माणूस किंवा दुष्टात्मा, तो त्या चैतन्यामुळेच करत आहे ना. चैतन्य प्रेझेन्स आहे, तिथे प्रेझेंट आहे, उपस्थित आहे. ते नसतं तर कसं काय? तर चैतन्याला एकदम बघायचं. आता हे इतकं सोपं नाहीये. आता संत एकनाथ महाराज, त्यांच्यावर माणूस थुंकत आहे, पण त्यांनी त्या थुंकण्याकडे लक्ष न देता आणि याच्यावर सुद्धा परमात्माच आहे. आता याच्यासाठी खूपच मोठं मन लागतं, व्यापक मन लागतं, त्याशिवाय ते आपल्याला नाही दिसू शकत. इतकं सोपं नाहीये. तर त्यांनी त्याचा स्वभाव किंवा जी सवय किंवा जे काही तो प्रवृत्ती करत होता त्याच्याकडे लक्ष न देता सरळ त्यांनी त्या परमात्म्याकडे पाहिलं. तर दुसरं उदाहरण त्यांचंच आहे की त्या गाढवाला त्यांनी पाणी पाजलं. रामेश्वर कडे ते जात होते, काशीपासून गंगा घेऊन. मध्ये त्यांनी पाहिलं एक गाढव उन्हाळ्यात म्हणजे खूप गरमीमुळे तडफडत आहे.
म्हणे इथेच ईश्वर आहे, हा याच्यामध्ये काय देव नाहीये का? त्याला त्यांनी पाहतलं. तर हे असं का करू शकले? कारण की मन खूपच सूक्ष्म आणि शुद्ध, जेवढं मन शुद्ध सूक्ष्म होईल तेवढं हे शक्य होईल. हे मी एकदम फार उच्च दृष्टीने सांगत आहे. आता थोड्या दुसऱ्या लेवलवरून जर विचार केला तर असं आहे की दुष्ट लोकांमध्ये देव पाहणं म्हणजे काय? काही ना काही सकारात्मकता बघणे, पॉझिटिव्ह. असा एक श्लोक आहे ना, तुम्ही ऐकला असेल, नामंत्रमक्षरम अस्ति नानौषधी वनस्पतय अयोग्य पुरुष नास्ति योजकस तत्र दुर्लभ. या जगामध्ये अयोग्य असं कोणीच नाही. किती दुष्ट असेल, किती तामसिक असेल, त्याच्यामध्ये सुद्धा काही ना काही चांगलं आहे. एकही वनस्पती अशी नाही ज्याच्यामध्ये औषधीय गुण नाहीये. रामायणामध्ये सुद्धा लिहिलं आहे, रामचरित मानसामध्ये, जड चेतन गुण दोषमय विश्वकीन करतार. म्हणे या जगामध्ये गुणदोष दोन्ही आहे, प्रत्येक मध्ये गुणदोष आहे. संत हंस गुण गहई परिहरी वारी विकार. संत लोक काय करतात? गुण पाहून घेतात, गुण घेतात, पण दोषाकडे लक्ष देत नाही, दोषाचा त्याग करतात. हंसाप्रमाणे समजा निरक्षीर विवेक. तर गुण तर आहे, जर गुणाकडे आपण लक्ष दिलं तर आपल्याला दिसतील. त्यासाठी काय म्हणतात, तयारी करावी लागेल. काही ना काही सगळ्यांमध्ये आहे. आता रावणामध्ये पहा ज्ञान होतं, म्हणून रामाने लक्ष्मणाला त्या रावणाकडे पाठवलं, म्हणजे तू ज्ञान घे. आहे त्याच्यामध्ये अनेक दुर्गुण दोष, पण ज्यामध्ये आहे गुण. आणि जर दिसत नसेल तर उगीच नका दे हे पाहू, जबरदस्तीचं काम नाही. जेव्हा दिसेल असं आहे. अध्यात्मामध्ये फार हळूहळू प्रगती. तर काही ना काही आता कचऱ्यामध्ये सुद्धा गुण आहे. कचऱ्यामधून लोक जे आहे काही ना काही नवीन वस्तू बनवून विकतात. जे लोक फेकून देतात, प्लास्टिक आहे, काही कागदाचे तुकडे आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी बनवून ते विकतात. म्हणून विभूती योगामध्ये भगवंतानी सगळ्यांमध्ये मी आहे सांगितलं. तर असुरांमध्ये सुद्धा मी आहे. तर ते जर बघायचं असेल तर आपल्याला मन खूपच सूक्ष्म आणि शुद्ध करावं लागेल, तेव्हा ते दिसेल. आणि जेवढ्या घटना आहे, आता घटनेमध्ये सुद्धा आपल्याला वाटतंय काय सगळं दुःख आहे, त्या दुःखामध्ये सुद्धा काही ना काही सुखद असतं. ते नंतर कळतं आपल्याला. काही ना काही हित करण्यासाठी ती घटना घडलेली असते, किंवा ती दुष्ट व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आलेली असते. थोडस विश्लेषण जर आपण केलं तर त्याच्यामध्ये काही ना काही दिसेल. आता रामाचंच वर्णन, प्रभू रामचंद्रांना जेव्हा जंगलामध्ये पाठवलं, आता कैकेयीमध्ये ते दोष पाहू शकत होते, पाहू शकले असते, पण वाल्मिकी ऋषी भेटले त्यांना तिकडे जंगलामध्ये, आणि ते वाल्मिकी ऋषींनी विचारलं, अरे तुला इकडे वनामध्ये पाठवलं, इथे तर कष्टच कष्ट आहे, दुःखच दुःख आहे. तर रामाने काय उत्तर दिलं? म्हणे नाही, गुणच गुण आहे इथे. काय गुण आहे? म्हणे एक तर
भरत जो माझा भाऊ आहे त्याला राजा बनण्याची एक संधी मिळाली. त्यानंतर आई वडिलांचं वचन मी पाळत आहे, तर धर्माचं पालन करण्याची एक संधी मला मिळाली. पुण्य आहे. दुसरं, कैकेयीला आनंद मिळाला आहे, कारण तिची इच्छा होती, तर मी मातेला आनंद दिला. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमच्यासारखे संत, त्यांची मला भेट झाली. मी अयोध्येमध्ये असतो तर हे झालं नसतं. तर आता पहा, जी घटना दुःखद होती, कष्ट देणारी होती, त्याच्यावर सुद्धा त्यांनी काय पाहिलं, काही ना काही चांगलं. तर घटना आहे, व्यक्ती आहे, वस्तू आहे. ते संत अखंडानंद महाराज म्हणतात की संतांमध्ये कला असती की ते दुःखाला सुद्धा सुखामध्ये कन्वर्ट करून देतात. दुष्ट माणसाला सुद्धा काही ना काही पाहून घेतात, कारण ते शास्त्र आहे, अध्यात्म, एक दृष्टी मिळालेली असते, त्यामुळे ते सकारात्मकता पाहू शकतात. तर सकारात्मकता पाहणेच देवाला पाहणं आहे, असं इथे समजा. आणि अध्यात्माच्या दृष्टीने चैतन्य, त्याच्यावर सुद्धा तोच परमात्मा आहे, असं जर पाहिलं तर मग बहुतेक आपण सगळ्यांमध्ये तो पाहू शकतो. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी अस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनी. पंडित व्हावं लागेल त्यासाठी. पंडित म्हणजे हे आत्मतत्वाचं ज्ञान मिळालं पाहिजे. चांडाल असो की शोपच असो, शोपच म्हणजे चांडाल, हत्ती, घोडा, ब्राह्मण, सगळ्यांना तो पाहू शकतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. सत्संगामधून मी जे काही शिकत आहे ते माझ्या रोजच्या व्यवहारात आणण्याचा प्रयत्न करीत आहे, पण नेमके कृतीत उतरवण्याच्या वेळी ते लक्षात येत नाही, असे का होते आणि त्यावर उपाय काय आहे हे कृपया सांगावे. चला, हे एक आनंदाची गोष्ट आहे की जे तुम्ही शिकत आहात ते व्यवहारात आणण्याचा प्रयत्न करत आहात. अभिनंदन. नाहीतर नुसतं पुस्तकीय ज्ञान होऊन जातं. एक इन्फॉर्मेशन, एक माहिती म्हणून आपण नुसतं ऐकतो किंवा वाचतो की गीतेमध्ये असं सांगितलंय, दासबोधामध्ये असं सांगितलंय, पण त्याला सतत जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अच्छा, आता शास्त्रांमध्ये जे काही सांगितलेलं आहे ते खूपच म्हणजे आदर्श आहे, एकदम आयडियल आहे, उच्च आहे, आणि निश्चितच ते 100% तर आपल्या कृतीत ते येऊ नाही शकत. त्याच्यासाठी खूप मनाची तयारी, शुद्धी वगैरे पाहिजे. तर आपण प्रयत्न करत आहोत, पण नेमकं आपण विसरतो, असं का होतं? याचं एक तर कारण असं आहे की जन्मजन्मांतराची सवय आपल्याला लागलेली आहे, आणि ती जुनी सवय एकदम जात नाही. ते संस्कार असे बिंबले गेलेले आहे आपल्या आतमध्ये, ठसा त्याचा उमटलेला आहे की जे आपण ऐकतो किंवा वाचतो त्याचे संस्कार तेवढे चांगले पडत नाही. म्हणून काय, परत परत आपण त्यात चुका करत राहतो ज्या आपण आधी केलेल्या आहे. विसरतो, जे संस्कार आधीचे आहे तेच संस्कार जागृत होऊन परत तसंच करतो. तर एक तर त्याचं कारण आहे सवय, इतक्या वर्षांची प्रपंचामध्ये आपण राहत आहोत, संसारामध्ये राहत आहोत. आता 24 तासामध्ये पहा किती तास आपण अध्यात्माचा अभ्यास करत आहोत. रोजच्या आपल्या दिनक्रमामध्ये किती वेळ आपण या वेदांत किंवा दासबोध किंवा अध्यात्माची चर्चा करत आहोत? फारच कमी. आता आठवड्यातून एक दिवस जसा वर्ग होत आहे,
1 तास 1.5 तास, तर इतर तासांमध्ये पूर्ण संसारच सुरू आहे. त्यामुळे काय होतं, तो जो प्रभाव झाला पाहिजे या ज्ञानाचा, तो तेवढा होत नाही, इफेक्टिव्ह होत नाही. त्याचे संस्कार ते डीप म्हणजे खूप सखोल जात नाही. म्हणून आपण विसरतो. तर याचा एक उपाय असा आहे की रोज सकाळी आपण विचार केला पाहिजे की आज मी या चुका करणार नाही ज्या आधी केलेल्या आहे. म्हणजे असं उदाहरणार्थ मला खूप राग येतो, तर म्हणे आज जर राग आला तर दिवसातून 10 वेळा आला तर मी 5 वेळाच करेन. असं सकाळीच एकदा आपल्या मनाला सांगून द्यायचं. त्याला म्हणतात ऑटो सजेशन, की अशी परिस्थिती जर येईल तर मी असं करणार नाही. जर आपण सावध राहिलो ना तर लक्षात राहील. आपण सावध राहत नाही. म्हणून गुरुदेव म्हणतात की इंट्रॉस्पेक्ट डेली, रोज आत्मनिरीक्षण करा आणि ज्या चुका आहेत त्या लिहून काढा आणि मग एक एक जी चूक आहे, मिस्टेक आहे, त्याला कमी करण्याचा प्रयत्न करा. ते म्हणतात रोज डायरी लिहा आणि स्वतःशी स्पर्धा करा. कालपेक्षा मी आज जास्त चांगला माणूस होऊन आज व्यवहार करीन. थोडंसं आपल्यावरच काम करावं लागेल. असं एकदम सहज काही होत नाही एकदम बदल. त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं कॉन्शियसली, म्हणजे थोडा अटेन्शन देऊन सावध होऊन जर आपण केलं तर कमी होऊ शकतो, लक्षात राहू शकतं. एक मी गमतीदार एक सांगतो किस्सा. तुम्ही सांगता ना, नेमकं जेव्हा कृती करायची त्यावेळेस विसरतो. एका माणसामध्ये ही एक सवय होती, खूप रागीट तो होता, खूप राग करायचा. तो एका महात्म्याकडे गेला आणि महाराज तुम्ही सांगा याचा उपाय, राग कसा कमी होईल. तर महाराजांनी सांगितलं की रोज तू एक जप कर. आणि कोणत्या देवाचा? रामाचा, कृष्णाचा? म्हणजे देवाचा नाही, जप हा कर. मी एक मंत्र देतो की कोणचा मंत्र? म्हणजे रोज असं जप कर की मी आज राग करणार नाही, आज मी रागवणार नाही, आज मी रागवणार नाही, असं 108 वेळा जप कर. म्हणजे काय होईल, जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा तुला लक्षात येईल, एकदम आठवेल की अरे मी सकाळी स्वतःला सांगितलंय की मी रागवणार नाही. तर तू त्या रागापासून वाचू शकेल, शांत राहील. तो म्हणाला वा छान तुम्ही उपाय सांगितला. आता 1 महिन्यानंतर तो परत आला. त्या संतांनी विचारलं, आता तुझ्या मनाची काय अवस्था आहे? आता राग तुझ्या ताब्यात आला असेल, कारण तू रोज जप करत असेलच. म्हणे हो हो मी रोज जप करतो की मला राग करायचा नाही, हे करायचा नाही. म्हणे वा, मग तर तुला लक्षात राहत असेल. तो काय म्हणतो, हो लक्षात तर राहतं मला, पण जेव्हा राग येतो ना तेव्हा विसरतो. जेव्हा राग येतो तेव्हा विसरतो. आता हे झालं ना जेव्हा कृती करण्याची. त्याचं कारण आहे की खूप आपल्याला सराव करावा लागेल, तेव्हा स्वतःमध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो. रोज लिहिलं पाहिजे की अच्छा अच्छा हे आहे. रोज आत्मनिरीक्षण करा. अचानक असं आपल्या सगळ्या सवयी चुकीच्या त्या बरोबर होऊन जातील असं होत नाही. केल्याने होत आहे, आधी केल्याची पाहिजे. तर प्रयत्न म्हणजे काय, सावध, थोडं जास्त प्रयत्न. जरा आपल्यालाच हट्टी व्हावं लागेल, आपल्याशी संघर्ष करावा लागेल.
तेव्हा ते होईल. हे हळूहळू होतं. अच्छा, अध्यात्मामध्ये एकदम प्रगती होत नाही, फारच हळूहळू हळू. धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय. माली सीचे 100 गडा, ऋतू आहे फल होय. माळी असतो तो पाणी टाकल्यावर असं पाहत नाही की अरे फळ तर आलंच नाही, पीक आलंच नाही. धीरे धीरे. अच्छा, आपल्यामध्ये थोडं थोडं बदल होत असतो, असं नाहीये. पण आपल्याला काय वाटतं अचानक पूर्णपणे एकदम बदल झाला पाहिजे, तो होत नाही. म्हणून प्रयत्न करत राहा, हळूहळू आपल्याला लक्षात येईल हे मला करायला नको होतं, मी केलं. एक आणखीन का उपाय आहे पश्चात्ताप, प्रायश्चित्त. जर मी असं केलं तर असं मी स्वतःला शिक्षा करीन, हे सुद्धा एक एक उपाय सांगितलेला आहे. तर असं वेगवेगळे आहे उपाय, त्यांनी तुम्ही प्रयत्न करून. पुढचा प्रश्न, 6व्या समासातील शेवटच्या 3 ओव्या 29 ते 31 कृपया पुन्हा एकदा समजावून सांगा. तर या 3 ज्या ओव्या आहेत, उपासनेचा मोठा आश्रय, उपासने विना निराश्रय, उदंड केले तरी तो दयो प्राप्त नाही. आता या 3 ओव्यांमध्ये उपासनेचं महत्व सांगितलं आहे. समर्थ रामदास स्वामी स्वतः फार मोठे उपासक, आणि एक प्रसिद्ध श्लोक आहे, उपासनेला दृढ चालवा. तर उपासना केली पाहिजे. इथे म्हणतात उपासनेशिवाय काय माणूस निराश्रयी होतो, म्हणजे त्याला काही आधारच नाही. आता असं आहे की जो जीव आहे, जो माणूस आहे, त्याला आधार पाहिजे. आधाराशिवाय कोणी जगू शकत नाही. जेवढा मोठा आधार तेवढा तो निश्चिंत राहील. भक्कम आधार असेल तर तो जास्त काय निर्भय, निश्चिंत, प्रसन्न असं तर राहील. तो उपासना म्हणजे काय, भगवंताचा आधार घेणे. भगवंत माझ्या बरोबर आहे, माझ्याकडे त्याचं लक्ष आहे, तो निश्चितच मदत करेल, अशी जी एक भावना असते ना उपासकामध्ये, त्याच्याद्वारेच उपासना बनते, उपासना वाढत जाते. एक आहे नुसती आस्तिक बुद्धी की देव आहे, पण उपासना म्हणजे देव आहे एवढंच नाही, तर देव सतत माझ्या बरोबर आहे आणि देव माझा आहे, त्याच्याशी एक संबंधाचा अनुभव सतत होणे, त्याला म्हणतात उपासना. उप म्हणजे जवळ, आसन म्हणजे काय बसणे, राहणे. तर सतत त्या मनामध्ये देवाची स्मृती, सातत्याने देवाची आठवण राहणे, त्याला म्हणतात उपासना. आणखी जबरदस्तीने तो आठवण करत नाही, आनंदाने. जिथे प्रेम असतं ना तिथे आठवण सतत राहते, सहज आठवण आपण विसरू शकत नाही. तर देव एक मोठा आश्रय आहे, त्याचा आधार मला प्राप्त झालेला आहे, मी त्याच्या आधारे जगत आहे जीवन, अशी सतत एक वृत्ती राहणे, याला म्हणतात उपासना. जसं प्रल्हादाची कथा तुम्ही ऐकली असेल, गोविंद परिरंभित असं भागवतामध्ये म्हटलेलं आहे. प्रल्हादाला सातत्याने असं वाटायचं की मी देवाच्या मिठीमध्ये आहे, देवानी सतत मला आलिंगनात घेतलेलं आहे, म्हणून तो घाबरत नव्हता.
तर माझ्या पाठीशी तो आहे. म्हणजे समर्थाची नाही पाठी, तयास भलताच कुठी. जर असा हा आधार नसेल तर तो इतका घाबरेल की कोणी येऊन मला मारेल. म्हणून गुरुचा आधार किंवा देवाचा आधार, ज्ञानेश्वरांचे प्रसिद्ध ते अभंग आहे ना, सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण, राजियाची कांता काय भीक मागे. कल्पतरू तळवटी बैसला, कल्पवृक्षाच्या खाली बसून जर तो चिंता करत आहे, म्हणजे चिंता तो करणार नाही, कारण कल्पवृक्षाच्या खाली बसला. तर असा जर कोणी समर्थ माझ्या पाठीमागे असेल तर मी काय निर्भय निश्चिंत आहे. तर प्रल्हादाचं उदाहरण आहे, अनेक आपले मीराबाईचं उदाहरण. विष का प्याला राणाजीने, विषाचा प्याला ती प्याली, तिचं लक्ष भगवंताकडे. सुग्रीवाची गोष्ट आहे, ते सुग्रीव इकडे तिकडे पळत आहे, घाबरलेला आहे, बाली त्याला पळवत आहे. पण जेव्हा प्रभू रामाशी मैत्री झाली त्याची, तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात की आता मी तुझा मित्र आहे, आता तू शोक सोड, सखा सोच त्यागहू, त्याग कर. जसं गीतेमध्ये भगवंत परत परत अर्जुनाला म्हणतात मा शुच मा शुच. तर जर मोठा आधार असेल तर निश्चितच आपल्याला एक प्रकारचा एक शांती किंवा आनंद असतो. म्हणून ते म्हणतात उपासना जेवढी आपण वाढवू तेवढी ही अनुभूती दृढ होत जाते की मी एकटा नाहीये, मी असहाय अनाथ नाहीये, माझ्या बरोबर ती एक शक्ती आहे परमात्म्याची. उपासना केल्याने जीवनामध्ये एक रस येतो, एक आनंद येतो, नाही तर जीवन फारच रुक्ष असतं. मीराबाई म्हणते की भक्तीशिवाय जीवन असं आहे जसं मिठाशिवाय जेवण, फिक्क काही त्यामध्ये चवच नाही. उपासना केल्याने जीवनामध्ये एक रस येतोय, आर्द्रता ज्याला म्हणतो, वृक्षता जाते. म्हणून ही उपासना केली पाहिजे. आता उपासनेचे वेगवेगळे प्रकार आहेत. ओंकार उपासना, कोणी प्रणव उपासना, कोणी राम मंत्राची उपासना, वेगवेगळ्या देवांची उपासना. आता आपण पाहिलंच, तुम्ही पाहिलंच असेल त्या समासामध्ये वर्णन आहे. कोणत्याही देवाची उपासना करा, शेवटी देव तर एकच आहे. सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. तर म्हणून या कारणे उठाउठी भजन करावे. जर जीवनामध्ये निश्चिंतता निर्भयता पाहिजे तर करावे. आता उपासनेमध्ये समर्थांनी 3 गोष्टी इथे सांगितल्या शेवटी. भजन, साधन, अभ्यास. भजन म्हणजे भक्ती. भजन शब्दाचा एक अर्थ असतो भजनम नाम रसनम, भगवंताशी प्रेम करणे, भगवंताच्या चर्चेमध्ये आनंद घेणे, श्रवण करण्यामध्ये, मनन करण्यामध्ये भजन. एक साधू दुसऱ्या साधूला विचारतो की तुझं भजन कसं चालू आहे, म्हणजे भक्ती कशी चालू आहे, भगवंताची आठवण राहते की नाही. गोपिकांचं वर्णन आहे नारद भक्ती सूत्रामध्ये, त्याच्यामध्ये म्हणतात यथा व्रज गोपिकानाम परम व्याकुलता यद विस्मरणे. गोपिकांना जर विस्मरण व्हायचं, विसरून जायचं, त्यांना वाटायचं बापरे किती मोठा अपराध झाला, किती मोठा पाप केला की मी देवाला विसरलो. तर अशा प्रकारे जेव्हा आपला स्वभाव होतो
याचा अर्थ आपली भक्ती नीट सुरू आहे. तर भक्ती म्हणजे भजन, साधन, साधन म्हणजे साधना. आता भक्तीचे अनेक साधना आहे, नवविधा भक्ती सांगितलेली आहे. तर श्रवण करा किंवा कीर्तन करा किंवा स्मरण करा. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम. अर्चना करा रोज भगवंताची, रोज देवासमोर बसून त्यांच्याशी संवाद साधणे ही सुद्धा एक साधना आहे. विचारपूस करणे, तुम्ही कसे आहात. त्यांना रोज काय नैवेद्य दाखवणे, स्नान करवणे, तर ही सगळी साधना आहे. वैधी भक्ती याला म्हणतात. थोडी विधी असायला पाहिजे, क्रिया. असं नका समजू यांनी काय होईल क्रिया करण्याने, पूजा केल्याने काय होईल. लोक म्हणतात देव तर सगळ्यांमध्ये आहे, मंदिरात जाण्याची काय गरज आहे. लोक म्हणतात मी चांगलं काम करत आहे, बस झालं, मग पूजा करायची काय गरज आहे. ठीक आहे, चांगलं काम करा, पण पूजेचा एक वेगळा प्रभाव आहे. ते साधन म्हणजे हे सगळं आलं. आणि अभ्यास, आता अभ्यास म्हणजे सराव. रोज नावाचं स्मरण करायचं, जप करायचा, जे काही करत आहे ते रोज करा, त्याला म्हणतात अभ्यास, पुनरावृत्ती. अभ्यास म्हणजे मराठीमध्ये अभ्यास वेगळा असतो. अभ्यास म्हणजे वाचन करणे वगैरे, पुस्तकाचा अभ्यास, स्वाध्याय. तर भजन साधन अभ्यास येणे पाविजे परलोकास. हे जर आपण केलं तर फक्त या लोकामध्येच नाही, परलोकामध्ये सुद्धा आपल्याला, परलोकामध्ये चांगली गती होते. भगवंताच्या लोकामध्ये जातात ना, वैकुंठ वगैरे, गोलोकात वैकुंठामध्ये गमन होतं. उपासनेचा असा खूप प्रभाव आहे. आणि उपासनामध्ये चमत्कारिक फळ देण्याची एक क्षमता आहे. असे काही गोष्टी प्रकट होतील जीवनामध्ये, विश्वास होणार नाही. म्हणून आश्रय घेतला पाहिजे उपासना. कर्म तर आहेच, आपण कर्म तर करत आहोत. एक कर्माश्रय असतं आणि एक आहे ईश्वराश्रय. ईश्वरापेक्षा अजून मोठा आश्रय काय होऊ शकतो. पैसा आहे, मित्र आहे. हे पहा, आपल्याकडे जर श्रीमंत असेल कोणी आपला मित्र, तर आपल्याला जास्त निश्चिंतता वाटते की नाही, काळजी नसते. मोठा माणूस आहे माझ्याकडे, तर सगळ्यात मोठा देव आहे जर तो आपल्या पाठीमागे असेल, तर मग भीती किंवा दुःख, शोक हे सगळं कमी होतं. म्हणून इथे समर्थांनी उपासनेवर खूप जोर दिला आहे. 12 वर्ष त्यांनी रामोपासना केली टाकळीमध्ये. ठीक आहे, चला इथे मी पूर्ण करतो. ते सगळे प्रश्न झालेले आहे. एक 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 प्रश्नाला वेळ आहे का स्वामीजी? हा बोला. अरविंद डॉक्टर अरविंदजी, हा हा सांगा तुमचा प्रश्न, तुम्हीच सांगा. प्रश्न 16 दशकावर नाहीये सर, अच्छा अच्छा अच्छा. म्हणून म्हणजे चालेल का? अध्यात्म साधनेशी आहे ना, विचारा. म्हणजे हा काही हो वैयक्तिक हो. असा काही आहे की म्हणजे या अध्यात्मात? नाही अध्यात्म, सगुण आणि हा, हा. निर्गुण भक्तीमध्ये, निर्गुण भक्ती म्हणजे काय नेमकं असं? अच्छा 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 अच्छा. निर्गुण भक्ती म्हणजे, आता भगवंताचे 2 रूप आहे, एक आहे सगुण आणि निर्गुण. सगुण म्हणजे देवामध्ये आपण अनेक गुण पाहतो. तो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे, फळ देणारा आहे, जगाला बनवणारा आहे, म्हणजे अनंत गुण त्याच्यामध्ये आपण पाहतो. तो आहे सगुण. आणि निर्गुण म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं चैतन्य, कॉन्शियसनेस. तर निर्गुणाची भक्ती करणे म्हणजे त्या आत्मचैतन्यावर लक्ष देणे, त्याच्यावर मन टिकवणे. जे ध्यान आपण करतो, ध्यान, तर आकाराचं ध्यान नाही, गुणांचं ध्यान नाही,
शुद्ध जी जाणीव आहे, अस्तित्व आहे, सत्ता केवळ, अशी सत्ता त्याच्यामध्ये आकार, उपाधी, गुण वगैरे काही नाही. तर त्याचं जेव्हा आपण ध्यान करतो त्यालाच म्हणतात निर्गुण भक्ती. असं गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये अर्जुनाने विचारलंय, सगुण श्रेष्ठ आहे की निर्गुण? तर भगवंताने सांगितलं श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं नाहीये, एक थोडं सोपं आहे आणि एक कठीण आहे. हा हा, क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता सक्त चेतसाम. अव्यक्तामध्ये मन लावणं, अव्यक्त म्हणजे जे दिसत नाही तेच निर्गुण. जे लोक खूप शरीराभिमानी आहे, देहाभिमानी, म्हणजे खूप स्थूल बुद्धीवाले आहे, त्यांना निर्गुणाची भक्ती जमत नाही असं देवाने म्हटलं. पण अनेक लोक असे आहेत ज्यांना निर्गुणच आवडतं, सगुण आवडत नाही. तर निर्गुण म्हणजे काय, तर गीतेमध्ये म्हटलेलं आहे, अनिर्देशम कूटस्थम अचलम ध्रुवम. परमात्मा कसा आहे, तो म्हणे अचल आहे. अनिर्देशम, मन किंवा इंद्रियांच्या द्वारे काही आकार त्याचा ग्रहण होत नाही. तर अशा म्हणजे जे वेदांतामध्ये जे आत्म्याचं वर्णन आहे ना, उपनिषदांमध्ये, बस त्या आत्म्याचं ध्यान करणं म्हणजेच निर्गुण भक्ती. त्याच्यामध्ये मन लावणे, मन रमवणे. धन्यवाद सर. निर्गुण निर्गुण तत्व काय आधी हे आपल्याला जाणावं लागेल, मग मग त्याचं ध्यान. धन्यवाद सर. ठीक ठीक आहे स्वामीजी, आपण हा, प्रार्थना म्हणू, मग कोणाला स्वामीजींना हरिओम म्हणायचं असेल तर हरिओम. आपण म्हणू शकतो, पण आधी प्रार्थना. प्रार्थना. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. तुमच्यापैकी काही जणांनी स्वामीजींचा जो आता कॅम्प आहे त्याविषयी माहिती विचारली होती, ती इथं आहे. आणि तुम्हाला मी ज्यांना वेब लिंक पाहिजे असेल ती वेब लिंक पण मी पाठवेन, पण ही माहिती इथे आहे. आणि स्वामीजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही माहिती खूपच व्यस्त आहात, आता पुन्हा तुमचा दौरा सुरू होत आहे, पण तुम्ही अगदी प्रेमाने आपुलकीने आमच्यासाठी 1 तास दिलात. आहा. मलाही आनंद आहे. तुमच्यामुळे माझं एक चिंतन होतं. धन्यवाद. या शिबिरामध्ये जरूर या. खूप छान शिबिर आहे. तर भारतामध्ये जर कोणी येत असतील तर जरूर यावे. आणि हिंदीतून आहे. हिंदीतून. ठीक. ठीक. प्रणाम स्वामी जी. राम. ठीक ठीक. हरिओम. हरिओम स्वामी जी. हरिओम स्वामी जी. हरिओम. प्रणाम हरिओम. स्वामी जी. हरिओम. हरिओम. धन्यवाद स्वामी जी. हरिओम. हरिओम स्वामी. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद स्वामी जी. हरिओम स्वामीजी, खूप खूप धन्यवाद. तुमचं भजन खूपच म्हणजे खूपच गोड वाटलं ऐकायला. हा, ते मनात राहण्यासारखं आहे अगदी. ते खूपच मस्त आहे. धन्यवाद. हरिओम स्वामी जी. आता पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये भेटू, नवीन दशक सुरू होईल. हरी. हरी.